मैत्री आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला अशा व्यक्तीची साथ हवी असते जी सुख दुःखात आपल्याला साथ देईल. कुटुंबातील सदस्यानंतर ज्याच्यावर अधिक विश्वास ठेवला जातो तो म्हणजे मित्रमैत्रिणींवर. मैत्री असतेच इतकी खास. एखाद्यावर आपला विश्वास बसला की ज्या गोष्टी आपण घरी सांगू शकत नाही त्या आपण त्या एका जवळच्या मित्राला सांगतो. प्रत्येकाच्या आयुष्यात मित्रमैत्रिणींची संख्या ही खूप असेल, पण सच्चा मित्र किंवा मैत्रीण हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच असतात. असे हे मित्र आयुष्यातील अनेक गोष्टींमध्ये आपली साथ देतात. त्यामुळेच आयुष्यातून त्यांना काढून टाकणे कठीण असते. या नात्यामध्येही कधी कधी कटुता येते, पण योग्य वेळी संवाद साधून गैरसमज दूर केले की मैत्री चिरंतर टिकते. आयुष्यात मित्रांची जागा ही नेहमी खास असते. अशा खास मित्रांना तुमच्या आयुष्यातील महत्त्व दाखवण्यासाठी त्यांना या मैत्रीवर काही सुंदर विचार. मैत्री ठरवून होत नाही, हाच मैत्रीचा फायदा आहे. मैत्रीला कुठले नियम नाहीत, हा मैत्रीचा पहिला कायदा आहे. शिंपल्यात पाणी घालून समुद्र कधी दाखवता येत नाही. हाताने काढलेल्या फुलाला सुगंध कधी येत नाही. निळ्याभोर गगनाचा अंत कधी होत नाही आणि नाजूक अशा मैत्रीचा उल्लेख शब्दात करता येत नाही. मैत्री म्हणजे फळ नसते पिकायला. मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला. मैत्री म्हणजे मूळ असते एकमेकांना आधार द्यायला. जीवनात दोनच मित्र कमवा. एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल, आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल. दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाचं आहे. जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते, दुःख दाखवायला आसवांची गरज नसते, न बोलता ज्यामध्ये सारी समजते ती म्हणजे मैत्री असते. रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात. चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात. फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते पण मैत्रीला नाही. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील. एकत्र नसलो तरी कायम सुगंध दरवळत राहील. आपण कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते आज आहे तसेच उद्या राहील. जे जोडले जाते ते नाते, जी जडली जाते ती सवय, जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम, जो संपतो तो श्वास, पण निरंतर राहते ती मैत्री आणि फक्त मैत्री. मैत्री असावी मनामनाची, मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची, अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी. आपली चूक कबूल करून मनात राग न धरता परत पहिल्यासारखीच राहते ती म्हणजे तुझी माझी मैत्री. मैत्रीचं नातं नाजूक फुलासारखं अलगद फुलणारं आणि एकदा फुलून झालं की जन्मभर गंध देत झुलणारं. किती सुंदर होते ते लहानपणाचे दिवस. दोन बोट जोडली की दोस्तीला पुन्हा सुरुवात व्हायची. मोठे होता होता सरलं सारं बालपण. मैत्री आपली अशीच राहील आज उद्या आणि कायम. मैत्री म्हटली की आठवतं ते बालपण आणि मनातून मिळालेलं खरंखुरं शहाणपण. आयुष्यात लाखो मित्र आले आणि गेले, पण बालपणातील त्या मित्रांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, कारण ते दिवसच खास होते. अनोळखी अनोळखी म्हणत असताना अचानक एकमेकांची सवय होऊन जाणे म्हणजेच मैत्री. मैत्री खास लोकांसोबत होणे महत्वाचे नसते, ज्या बरोबर होते ते नातं खास होणं महत्वाचं असतं. कोणीतरी एकदा विचारलं मैत्री कशी असावी. मी म्हणालो आरशासारख्या प्रामाणिक आणि गुणदोष दाखविणारी. तुझी सोबत तुझी संगत आयुष्यभर असावी. नाही विसरणार मैत्री तुझी, तू फक्त शेवटपर्यंत निभवावी. तुझी आणि माझी मैत्री अशी असावी, काटा तुला लागला तर कळ मला यावी. चांगल्या मैत्रीची साथ मिळायला भाग्य लागतं आणि ती साथ कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी मन साफ लागतं. मित्र नेहमी अलंकाराप्रमाणे सौंदर्य वाढवणारे नसावेत. स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील, पण आरशाप्रमाणे आपले गुणदोष दाखवणारे मित्र दैवानेच लाभतात. मनाच्या छोट्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात, त्यालाच तर मैत्री म्हणतात.
कितीही भांडणं झाली तरीही खऱ्या मैत्रीला पुन्हा एकदा एकत्र येण्याची घाई असते, कारण विरहाची नशा अनुभवायची दोघांनाही अनुभवायची इच्छा नसते. मैत्री ही एका फुलाप्रमाणे असते, ती फुलवावी तशी फुलते, पण त्या फुलाच्या पाकळ्या गळू न देणे आपल्या हातात असते. मैत्री करण्यासाठी वयाची अट नसते, फक्त विचार जुळले पाहिजेत. एकमेकांचे मैत्रीचे नाते हे आपोआप जुळते. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला मैत्रीबद्दल हे विचार आवडले असतील. असेच प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारासोबत. धन्यवाद.